नमस्कार, स्वागत आहे तुमचे आमच्या चॅनेलमध्ये। आवाज महामुंबईचा, शोध बातमीचा, कौल मनाचा। चला तर मग आमचे चॅनेल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राइब करा। धन्यवाद। दिवाळी पहाट जल्लोषात संपन्न। शेलघरमध्ये घुमला दिवाळी पहाटचा आवाज। यमुना सामाजिक शैक्षणिक संस्था शेलघर आणि रायगड जिल्हा काँग्रेस कमिटी यांच्या वतीने शेलघर येथील स्वर्गीय जोमा नारायण घरत समाज मंदिर येथे आज मंगळवार दिनांक 21 ऑक्टोबर रोजी दिवाळी पहाटचे आयोजन करण्यात आले होते। सुरेल मैफिलींचा गाण्याचा सर्वांनी मनमुराद आनंद लुटला। पहाटेची गीते, भक्तिगीते, देशभक्तीपर गीते, छत्रपती शिवाजी महाराज यांची गाणी ऐकून अंगावर रोमांच उभा राहिला। गायकांचा सुरेल आवाज आणि निवेदिका दर्शना माळी यांचे सुरेख सूत्रसंचालन यामुळे या कार्यक्रमाने उंची गाठली होती। उपस्थित महिलांनी केलेले सुरेख नृत्य दर्शकांना भावले। या दिवाळी पहाट कार्यक्रमासाठी कामगार नेते महेंद्र घरत आणि त्यांच्या पत्नी शुभांगी घरत उपस्थित होत्या। त्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत महेंद्र घरत म्हणाले की गेली 36 वर्ष पत्रकारांशी संवाद साधून आहे। मी यापुढे कोणतीही निवडणूक लढवणार नाही, मात्र तरीही गरजूंना सातत्याने मदत करीत आहे। कामगारांचा वसा आम्ही घेतला आहे आणि कामगारांच्या लढाईत मी कामगारांसोबत राहीन, असेही यावेळी सांगितले। या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वैभव पाटील यांनी केले। कामगार नेते महेंद्र घरत यांनी अनेक युनिटमध्ये बोनस आणि वेतनवाढीचे अतिशय चांगले करार केले आहेत। जगातील 6 खंड पाहिले आणि लवकरच 7वा पाहणार असल्याचे सांगून 2 वेळा कैलास मानसरोवराची यात्रा केल्याचे त्यांनी अभिमानाने सांगितले। सुखकर्ता या दीपावली विशेषांकाचे प्रकाशनही यावेळी करण्यात आले आणि त्यांनी दिवाळी फराळाचे वाटप पत्रकारांसाठी करण्यात आले। या कार्यक्रमात रेखा म्हात्रे घरत यांची रायगड जिल्हा काँग्रेस महिला अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल त्यांना सन्मानित करण्यात आले। यावेळी वादळवाराचे संस्थापक दाचा कडू गुरुजी, ज्येष्ठ पत्रकार माधव पाटील, कामगार नेते रामन, रायगड जिल्हा परिषदेचे माजी सदस्य विनोद म्हात्रे, काँग्रेस नेते किरीट पाटील आदी मान्यवर उपस्थित होते। पत्रकार परिषदेच्या या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वैभव पाटील यांनी केले। आवाज महामुंबईचा चॅनेलसाठी मिलिंद खारपाटील सह तृप्ती भोईर, शेलघर पनवेल। कैलास मानसरोवर यात्रा साहेबांनी दुसऱ्या वेळेला केली, म्हणजे एक वेळा गेला तो पुन्हा बोलतो आईचं दूध आठवतं ना, त्याप्रमाणे ही पण स्वतः आठवलंय, पण त्यांनी डेअरिंग केली, त्याबद्दल त्यांचं खरोखर मनापासून कौतुक। मोदी सरकारला किती कामगार सगळ्यांना चालतील मला माहित नाही, त्या मोडीत निघणारा 100% दिसायला लागलाय फोरकोड आल्यानंतर, पण आमची लढाई आहे का कामगारांचा वसा आम्ही घेतला आणि आम्ही काम करण्याचा प्रयत्न करतो। आता त्यांनी माझा सत्कार केला। मी आपण 2000 साली प्रवासाला सुरुवात केली ऑस्ट्रेलियापासून। ते आपण बैलगाडीतून आम्ही जायचो सगळे, दोन्हीचे रस्ते होते, मग सांगितलं मोठा सैल कधी आपण बघितलं नव्हतं। नंतर यांना पुढे धावूनच दिला, गेम केला बाकीच्यानी, भगत साहेबांचे पण सहकारी होते, परंतु हे सगळं राजकारण हे आमच्या वडिलांचे भगत साहेबांचे फार जुने सहकारी कडू साहेब त्यांनी पाहिलेला आहे संघर्ष, मग या संघर्षातून आम्ही आलो। आज महेंद्र घरतकर काय आलाय, तो माझ्या बापाचा नाही, तो वर्षा देतो आणि म्हणून मी बोलतो देतो म्हणजे काय आम्ही करतो। काल रुपया नव्हता ना, आम्ही 1100 रुपयात स्टार्ट केली होती। आता माझ्यावरचे रिटायर जे झाले वालू वगैरे पाठीमागे 3000 पेन्शन मिळतो।